माझ्या भक्तांनो, जरा थांबा. धावपळ थांबवा. मनातील विचारांचं वादळ शांत करा आणि एका क्षणासाठी माझं बोलणं ऐका. आजची ही रात्र तुझ्या आयुष्यातली सामान्य रात्र नाही. तू हा व्हिडिओ स्वतःहून शोधत आलेला नाहीस, तर साक्षात ब्रह्मांड नायकाने, त्या ईश्वराने तुला या वेळेला, या क्षणाला इथे खेचून आणलं आहे. जेव्हा तुझ्या आयुष्यातले सगळे रस्ते बंद झाले आहेत, तेव्हा तुला वाटत होतं की आता तुला वाचवणारं कोणीच नाही. नेमक्या त्याच वेळी वरच्या मालकाने तुझ्या हातात हा हात दिलेला आहे. तू गेल्या कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून एका मोठ्या संधीची वाट पाहत आहेस ना. रात्री अपरात्री उशीला डोकं टेकवून, डोळ्यात अश्रू आणून विचार करतो आहेस ना, की देवा माझे चांगले दिवस कधी येणार? तर ऐक बाळा, आज रात्री साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी प्रगतीचा, सुखाचा आणि यशाचा एक असा मोठा दरवाजा उघडणार आहेत, जो जगातील कोणतीही शक्ती कधीच बंद करू शकणार नाही. ब्रह्मांड नायकाच्या या शब्दावर आणि त्यांच्या अथांग शक्तीवर 100% विश्वास असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये माझा ब्रह्मांड नायकावर पूर्ण विश्वास आहे असं टाईप करा आणि या दैवी प्रवासात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, तू स्वतःला कधी एकटं समजू नकोस. जेव्हा तू खोलीचा कोपरा धरून रडत होतास ना, तेव्हा जगासमोर हसून पाठीमागे स्वतःचे अश्रू पुसत होतात ना, तेव्हा साक्षात देव तुझ्या शेजारी बसून तुझे अश्रू मोजत होता. ज्या लोकांनी तुला तुझ्या गरिबीवरून, तुझ्या अपयशावरून हिणवलं, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन तुला भर रस्त्यात सोडून दिलं, त्या प्रत्येकाचा चेहरा देवाने पाहिला आहे. तू विचार करतोस की देव निद्रिस्त आहे का? तो माझ्या हाका ऐकत आहे का नाही? पण लक्षात ठेव, देव शांत असतो. तेव्हा देव तुझ्यासाठी काहीतरी भव्य दिव्य घडवत असतो. तुझी परीक्षा आता संपली आहे. ज्यांनी तुला नाकारलं, त्यांना आता तुझी खरी किंमत समजण्याची वेळ आली आहे. जर तुला आतून अशी जाणीव होत असेल की कठीण काळातही साक्षात देव तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा होता, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा. काही दिवसांपूर्वी तुझ्या आयुष्यातले काही मोठे दरवाजे बंद झाले आहेत ना. एखादी नोकरी गेली असेल, एखादं नातं तुटलं असेल किंवा एखादा मोठा व्यवसाय गोत्यात आला असेल. तू खूप रडला असेल, खूप लोकांना गयावया केली असेल. पण बाळा, जेव्हा निसर्ग किंवा ब्रह्मांड एखादा दरवाजा बंद करतो, तेव्हा आपण समजतो की आपले नशीब फुटकं आहे. पण खरी गोष्ट वेगळीच असते. साक्षात ब्रह्मांड नायकाला माहिती होतं की तू ज्या दरवाजासमोर उभा आहेस, तो तुझ्या लायकीचा नाही. तू एका छोट्या खोलीची मागणी करत होतास, म्हणून देवाने तो दरवाजा बंद केला. कारण त्याला तुझ्यासाठी साक्षात एक महाल उघडायचा होता. जे लोक तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते गरजेचे होते, कारण त्यांच्यासोबत राहून तुझी प्रगती कधीच झाली नसती. जर तुझा देवाच्या या न्यायव्यवस्थेवर विश्वास असेल, तर कमेंटमध्ये "देवा, तुझी योजनाच सर्वश्रेष्ठ आहे" असे नक्की लिहा. ऐक लेकरा, आज रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल, तेव्हा ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जेचा एक प्रचंड प्रवाह तुझ्या घराच्या दिशेने वाहत येणार आहे. आज रात्री नशिबाच्या बंद कुलपाची किल्ली साक्षात ईश्वर तुझ्या हातात देणार आहे. हा दरवाजा पैशाचा असू शकतो, चांगल्या आरोग्याचा असू शकतो, विखुरलेल्या नात्यांचा जोडणारा असू शकतो किंवा तुझ्या करिअरला एका रात्री शिखरावर नेणारा असू शकतो. आतापर्यंत तू लोकांचे टोमणे आणि अपमान सहन केलेस, पण आता तुझ्या कौतुकाचे सोहळे पाडण्याची वेळ आलेली आहे. ज्यांनी तुला संपवण्याचा प्रयत्न केला, तेच आता तुला सलाम ठोकण्याच्यासाठी रांगेत उभे आहेत. कारण जेव्हा देव दरवाजा उघडतो, तेव्हा संपूर्ण सृष्टीला त्याच्यासमोर झुकावं लागतं. जर तुमचा देवावर विश्वास असेल, तर अशक्यही शक्य करतील स्वामी, असे कमेंटमध्ये नक्की लिहा. काही लोकांना वाटतं की त्यांनी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. ते तुला फसवलं आहे आणि ते जगात सुखात जगू शकतील. पण त्यांना माहीत नाही की ब्रह्मांडाचा कर्माचा फायदा अतिशय कडक आहे. इथे प्रत्येकाला आपल्याच कर्माचा हिशोब चुकता करावा लागतो. तू कधी कोणाचे वाईट केले नाहीस. नेहमी सगळ्यांना मदत केलीस. हाच तुझा सर्वात मोठा गुण आहे. तुझ्या या प्रामाणिकपणाची किंमत आता साक्षात निसर्ग तुला चक्रवाढ व्याजासह परत देणार आहे. तुला कोणाशीही सूड घेण्याची गरज नाही. तू फक्त शांत राहा आणि बघ, ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांची वेळ कशी सुरू होते. तुझा खटला आता मानवी न्यायालयात नाही, तर साक्षात देवाच्या दरबारात सुरू झाला आहे. बाळा, भविष्याची चिंता करणे आता सोडून दे. उद्या काय होईल? पैशांचं काय होईल? कुटुंबाचं काय होईल? हे सगळे प्रश्न आज रात्री या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सोडून दे आणि निर्धास्त हो. जेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक तुझ्यासाठी उभा राहतो, तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. तुझ्या मनात जी भीती आहे, जे नैराश्य आहे, ती त्या नकारात्मक ऊर्जेची लक्षणे आहेत, जी तुला थांबवू पाहतात. पण आज या पवित्र शब्दांमधील ऊर्जा तुझ्या शरीरातील आणि घरातील सर्व नकारात्मकता जळवून खाक करणार आहे. तू एक विजेता आहेस आणि विजेते कधीच भीत नाहीत. ब्रह्मांड जेव्हा तुझ्यासाठी नवीन दरवाजा उघडणार असेल, तेव्हा तुला 3 मुख्य संकेत मिळतील. पहिला संकेत म्हणजे तुझ्या मनातील सर्व चिंता अचानक गायब होऊन तुला एक वेगळी शांतता जाणवेल. दुसरा संकेत म्हणजे तुला अचानक कुठून तरी मदतीचा हात मिळेल किंवा अशी संधी मिळेल ज्याची तू विचारही केला नव्हतास.
तिसरा संकेत म्हणजे तुला साक्षात स्वामींच्या किंवा देवाच्या अस्तित्वाचा भास होईल. या 3 संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस. हे संकेत सांगत आहेत की तुझ्या सुवर्णकाळ आता सुरू झाला आहे. जर तुझा या दैवी संकटावर आणि ब्रह्मांडावर चमत्कारांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहेत असं कमेंटमध्ये नक्की लिही. देव तुझ्यासाठी दरवाजा उघडत आहेत. याचा अर्थ असा नाही की तू शांत बसावेस. आता तुला दुप्पट वेगाने, दुप्पट हिमतीने कामाला लागायचे आहे. कारण जेव्हा देव रस्ता दाखवतो, तेव्हा चालण्याचे कष्ट आपल्यालाच करावे लागते. तुझा प्रत्येक घाम गाळलेला थेंब आता सोन्यात बदलणार आहे. खचू नकोस, मागे हटू नकोस. जगाने तुला कितीही मागे खेचले तरी लक्षात ठेव, धनुष्याचा बाण जितका मागे खेचला जातो, तितक्याच वेगाने तो पुढे झेप घेतो. तू आता त्या बाणासारखं पुढे जाणार आहेस. माझ्या लेकरा, जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. ज्या लोकांनी तुला त्रास दिला, त्यांना मनात ठेवून स्वतःचे मन विटाळू नकोस. त्यांना माफ कर आणि पुढे जा. कारण जेव्हा तू कोणाला माफ करतोस, तेव्हा तू खूप मोठा होतोस आणि त्यांचा हिशोब देवावर सोडून मोकळा हो. थांब बाळा, आता रडणे बंद कर. साक्षात ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद तुझ्या सोबतीला आहे. आज रात्री उघडणारा तो प्रत्येक दरवाजा तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. समर्थांच्या या अगाध लीलेवर आणि प्रेमावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप नक्की करा आणि हा व्हिडिओ नक्की 3 भक्तांना शेअर करा. धन्यवाद.